होतं जे आहे ते साऱ्यांचं. एक पार्ले बिस्किटचा पुडा जरी कधी मिळायचा ना, तर त्यातले 2-2 बिस्किटही प्रत्येकाच्या वाट्याला जायची. कोणालाच एक स्वतंत्र अख्खा बिस्किट पुडा खायला मिळायचा नाही. कारण का 6-6, 7-7 भावंडं घरामध्ये. त्यामुळे एक बिस्किट पुडा सुद्धा तो कमी पडायचा आणि तो खाण्याचा आनंद आहे ना, एक बिस्किट जरी मिळालं ना, तरी ते खूप आनंदाने खायचो आपण. त्या आठवणींमध्ये आजही छान रमायला होतं. असं वाटायचं. सारं काही आपलं सगळ्यांचं आहे. आपलं एकट्याचं असं काही नाहीये. जे काही आहे ना मिळवलेलं, कमावलेलं, असलेलं ते साऱ्यांचं आहे. तर त्यामध्ये भेदभाव नव्हता. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वाटण्याचं ठेवावं लागायचं. प्रत्येकाचा विचार करायला लागायचा. प्रत्येकाचं सुख-दुःख हे एकमेकांना मानायला लागायचं. परकेपणा नव्हता त्यामध्ये, आपलेपणा होता. जे काही करायचं ते सगळ्यांसाठी करायचं. जे काही द्यायचं ते सगळ्यांना द्यायचं आणि जे काही मिळवायचं ते सुद्धा सगळ्यांनी मिळवायचं. असा एक भाव होता, असा एक आनंद होता. असा एक सणवार, रीतिरिवाज, परंपरा याचा एक मेळ होता. एक आपलेपणा होता आणि तो घेऊन आपण जगायचो. आपली पिढी त्या दिवसांना सामोरी गेलेली आहे. त्यातले कटू अनुभव, छान सुंदर अनुभव आपण करून घेतलेले आहे. त्याची तीव्रता इतकी वाटत नाही. असं वाटतं आताच्या पेक्षा तर ते खूप छान होतं. खूप पटीने बरं होतं. आजचं जे दुःख आणि आजची जी वेदना, आजचं जे जग बघतोय, आजचा जो स्वार्थ बघतोय, आजचं जे अवतीभोवतीचं वातावरण पाहतो ना, तर तेव्हा असं वाटतं, की अरे, आपले ते लहानपणाचे दिवस खरं काही नव्हतं आपल्यापाशी. काहीही आपल्याला पुढं स्वप्न नव्हती, काहीही मिळायचं नाही. तरीसुद्धा आहे त्या दिवसामध्ये, आहे त्या वेळेला आनंदात जगायचं, वाटून खायचं, मिळून मिसळून राहायचं. हे सारं काही आपण त्या वयामध्ये, त्या जगामध्ये करत होतो. आनंदानं जगत होतो. सणवार साजरे करत होतो आणि किती सुंदर अनुभव, त्या आठवणी आज आपण घेऊन पुढे मार्गस्थ आहोत. या जगाला त्याची कल्पना नाही, आपण जगलोय काय, आपण भोगलंय काय, आपण मिळवलंय काय, आपण कमवलंय काय. आहे ते फक्त आपल्या आत्म्याला माहिती आहे. ते सुख, ते दुःख, तो त्याग, ते प्रयत्न, ते सोसणं, ते तुटणं, ते पुढं जाणं हे सारं काही आपल्याला माहिती आहे. फक्त आपल्याला माहीत आहे.